रक्त नाल्यांमध्ये न वाहता माणसांच्या नसांमध्ये वाहिलं पाहिजे हे ध्येय समोर ठेवून संत निरंकारी मिशनच्या वतीने मुंबईतील चेंबूर या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यासोबतच मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू तपासणी शिबिर देखील आयोजित करण्यात आलं होतं। शिबिराचं उद्घाटन संत निरंकारी मिशनच्या प्रेस व पब्लिसिटी विभागाचे मेंबर इंचार्ज राकेश मुटरेजा यांच्या हस्ते झालं। जहाँ लाखों लाखों लोगों को जरूरत होती है रक्त की, हम देखते हैं कि रक्त नहीं मिल पाता है, लोग इस हॉस्पिटल से दूसरे हॉस्पिटल भागते हैं। तो वहाँ पर हमें सतगुरु ने समझाया कि ये योगदान बहुत महत्वपूर्ण दान है और निरंकारी मिशन के अनुयायी सेवादार सतगुरु के हुक्म को मानते हुए पिछले लगभग 4 दशकों में 13 लाख से ऊपर यूनिट्स का योगदान दे चुके हैं। यानी कि दे हैव कंट्रीब्यूटेड टू सेव 40 लाख लाइव्स, 40 लाख जिंदगियां। एक ब्लड यूनिट से 3 जिंदगियां बचती हैं। ये बहुत बड़ा योगदान है, लेकिन इस सब के पीछे सतगुरु का आशीर्वाद, सतगुरु की प्रेरणा है। और निरंकारी मिशन और भी बहुत सारे कार्य कर रहा है, जैसे अभी आप यहाँ आई चेकअप कैंप भी देख रहे हैं, वननेस वन ट्री प्लांटेशन कार्यक्रम होता है, रिहेबिलिटेशन प्रोग्राम्स होते हैं, यूथ एम्पावरमेंट। सबके पीछे एक ही भाव है कि मानव को मानव हो प्यारा, एक दूसरे का बने सहारा। निरंकारी मिशन आध्यात्मिक विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहे। त्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे। सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशभर सातत्याने अशाच प्रकारची रक्तदान शिबिरे आयोजित केली जातात। आज झालेल्या रक्तदान शिबिरात एकूण 302 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं। यामध्ये संत निरंकारी ब्लड बँकेनं 194 युनिट रक्त संकलन केलं, तर लोकमान्य टिळक महापालिका सायन हॉस्पिटलनं 108 युनिट रक्त संकलित केलं। नेत्र तपासणी शिबिरात एकूण 500हून अधिक जणांनी आपल्या डोळ्यांच्या समस्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेतल्या। यामध्ये 45 जणांना मोतीबिंदू आढळून आला, त्यांना मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी संदर्भित करण्यात आलं, तर 165 जणांना मोफत चष्म्यांचं वाटप यावेळी करण्यात आलं। शिबिर यशस्वी करण्यासाठी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक व सेवादल सदस्यांनी विशेष मेहनत घेतली। ब्लड डोनेशन कॅम्प आणि आय चेकअप कॅम्प असे 2 प्रकारचे कॅम्प आज आयोजित केलेले आहेत। संत निरंकारी मिशनचे अनुयायी विविध भागातून पूर्ण मुंबईमधून, साई मुंबईच्या बाहेरून सुद्धा या कॅम्पसाठी उपस्थित होतात आणि संत निरंकारी मिशनचे अनुयायी आहेत त्यांच्याच बरोबर ज्या लोकांना या दोन्ही कॅम्पमधून लाभ मिळेल अशा दृष्टिकोनातून लोकही बाहेरून या कार्यक्रमाला दरवर्षी ज्यावेळी आम्ही कॅम्प आयोजित करतो त्यावेळी हजेरी लावतात आणि या माध्यमातून आय चेकअप कॅम्प जेव्हा आम्ही कंडक्ट करतो त्यावेळी त्यातून मोतियाबिंदूचं ऑपरेशनही निशुल्क केलं जातं जे सरकारी हॉस्पिटल आहे तिथे, आणि ब्लड डोनेशनच्या माध्यमातून लोकांपर्यंत रक्त पोहोचतं। त्यावेळी लोकांमध्ये आवश्यकता ब्लडची भासते, त्यावेळी संत निरंकारी मिशन आमची स्वतःची ब्लड बँक सुद्धा आहे। त्या ब्लड बँकच्या माध्यमातून आपण निशुल्क पद्धतीने हे रक्तदान सुद्धा करण्याचा प्रयत्न करतो। तर असा सामाजिक उपक्रम करून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून एक चांगला संदेश लोकांपर्यंत पोहोचावा, लोकांमध्ये एक दुसऱ्याची मदत करण्याची जागरूकता निर्माण व्हावी। त्याचबरोबर आपण समाजाचं देणं लागतो आणि ते समाजाच्या देण्याची पूर्तीसाठी आपण अशा प्रकारचे कॅम्प आयोजित करतो।